छोटी सूचना दिली पण आपण सगळेजण या ठिकाणी आलात. मी महाविकास आघाडी आणि विशेषतः अश्विनी कदम आणि नितीन कदम या दोघांच्या वतीने आपले मनापासून स्वागत करतो. अश्विनीताई त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याची पंचसूत्री देखील जाहीर केलेली आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडी काय करणार आहे याचा सगळा उल्लेख आहे. पण आपल्या मतदारसंघामधून ज्यांना आपण निवडून देणार आहोत त्या आमदाराने पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी काय मनामध्ये कल्पना आहेत, काय करू इच्छितात हे मतदार जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून अश्विनीताई गेल्या 15 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आढावा देतील. पण उद्या 23 तारखेला आमदार पदाची जबाबदारी खांद्यावरती पडल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे याचा त्यांनी एक निश्चयनामा केलाय. हा जाहीरनामा नाही. जाहीरनामा हा फक्त आपण जाहीरनामा करतो, पण निश्चयनामा म्हणजे की मी हे करणारच अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. त्यांच्या या निश्चयनाम्याचं आपण सर्वप्रथम प्रकाशन करूया. धन्यवाद. या निश्चयनाम्याचं प्रकाशन आज या पर्वती मतदारसंघाचं आपल्या सर्वांच्या साक्षीने झालंय. अश्विनीताई त्यांचं मनोगत व्यक्त करतील. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते आपण विचारावेत. आणि पक्षाच्या बाबतीमध्ये काय आपली माझ्याकडनं माहिती असेल ती देखील मी तुम्हाला देतो. निश्चयनाम्याबद्दल बोलताना आधी आपल्या ह्याच्याबद्दल आधी त्यांचं बोलणं नाही मग बोलायचं पुढच्या 5 वर्षात काही काही करणार होते नंतर ना. हो, पण आपण गेले 15 वर्षामध्ये आणि त्यांनी काय केलं तुम्ही काय करत होते पण नमस्कार. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचंच माझ्या पत्रकार बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत करते. आजची ही आपली पत्रकार परिषद आहे ती माझ्या 212 पर्वती विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या प्रचाराच्या संदर्भामध्ये मी पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण माझा आता प्रचार पूर्ण झालेला आहे आणि याच्यामधून अनेक गोष्टींचा आढावा आणि अनेक गोष्टींचं पाहणी माझ्याकडून झाली. या निमित्ताने आज या शेवटच्या टप्प्यात येताना मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आपण ही पत्रकार परिषद घेणं मला अतिशय महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला विद्यमान आमदारांबद्दल सुद्धा बोलायचंय आणि मला काय करायचंय हे सुद्धा मला सांगायचंय. हे सगळं करत असताना मी काय केलं हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर आजच्या घडामोडींमध्ये मी सुरुवात करते विद्यमान आमदारांच्या कार्यकर्तृत्वावरती. आतापर्यंत विद्यमान आमदार हे या ठिकाणी 15 वर्ष म्हणजे हॅट्रिक मध्ये आहेत आणि आता असं म्हणूयात की 4था राऊंड त्यांचा तो सुरू होण्यासाठी म्हणून ते तयार आहेत. पण आता तिथे थांबवणार आहे आम्ही त्यांना या ठिकाणी. याचं कारण असं आहे की गेली 15 वर्ष आमदारांना पर्वतीकरांनी खूप मोठी संधी दिली. मुळामध्ये विद्यमान आमदार आहेत त्या या ठिकाणी पर्वतीमध्ये राहत नाहीत आणि पर्वतीमध्ये राहत नसून सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांना संधी दिली होती. मुळामध्ये जो माणूस पर्वतीत राहतो त्याला पर्वतीकरांच्या कामाची जाण असेल, पण जो माणूस पर्वतीतच राहत नाही त्याला पुन्हा पुन्हा संधी कशी काय दिली गेली हा एक खूप मोठा प्रश्न आज आमच्या सगळ्यांनाच पडलेला आहे. आणि
हा प्रश्न मला वाटतं कळत न कळत आता पर्वतीचा विकास झालेला नाही. पर्वती 15 वर्ष विकास कामासाठी मागे पडलेली आहे. त्यामुळे पर्वतीतल्या जनतेलाही आता लक्षात आलं असेल की जो आपल्यामध्ये असतो, आपल्यात राहणारा असतो आणि जो आपल्यामध्ये उठबस करतो, आपल्या विचारांनी चालतो, तोच पर्वतीचा विकास करू शकतो. या आमदार जर आपल्या इथे राहतच नाही, आपल्या पर्वती विधानसभामध्ये कुठेही त्यांचं राहण्याचं ठिकाण नाहीये, तर हे आपला विकास कसा करू शकतील? त्यामुळे सुरुवात इथून होते. आता सुरुवात अशी आहे की प्रत्यक्ष या 15 वर्षामध्ये आम्ही म्हणतोय की विद्यमान आमदार यांची निष्क्रियतेची 15 वर्ष घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर निष्क्रियतेची 15 वर्ष याच्यासाठी की आता 15व्या वर्षामध्ये आमदारांनी किती निधी आणला इथून सुरुवात होते. जर का आपण पाहिलं की पर्वतीकरांसाठी यांनी काय योगदान दिलं, तर आमच्या लेखी आम्ही पर्वतीचे रहिवासी आहोत. मी स्वतः माझी जन्मभूमी, कर्मभूमी, माझं कार्यक्षेत्र पर्वती आहे. त्यामुळे मी आज अतिशय जागरूकतेने एक नगरसेविका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जरी असले तरी सुद्धा 2019ला पर्वती विधानसभा लढवलेली आणि 62,000 लोकांनी मला मतदान केल्यामुळे एका दृष्टीने मी त्यांच्यासाठी आमदारच होते. या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो की यांनी काय केलं या 15 वर्षात आणि मागच्या 5 वर्षात सुद्धा. जर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि केंद्रात त्यांची सत्ता असताना देखील या ठिकाणी आम्हाला विद्यमान आमदार पर्वतीकरांना विकासापासून आमदारांनी या ठिकाणी वंचित ठेवलं आहे. कारण ज्या पर्वतीकरांनी भरभरून प्रेम करून यांना कायम निवडून दिलं, आपल्या पर्वतीतल्या नाही आहेत हे माहिती असून सुद्धा निवडून दिलं, केवळ पक्षाचं प्रेमापोटी मतदान करणारा वर्ग या ठिकाणी खूप आहे. पण आता पर्वतीकर सुज्ञ झालेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की जर आपलं कामच होत नसेल तर या ठिकाणी थोडा विचारधारा आपली बदलली पाहिजे. कारण मी जेव्हा फिरतीये तर फिरत असताना मला तो अनुभव येतोय. आता हे काम करत असताना साधे साधे विषय आहेत आमच्याकडे की या विषयांमध्ये भीमालय उद्यान स्थानिक नगरसेवकांनी केलंय. आपण त्यांचा अहवाल पाहिला असेल किंवा काय. तर एक आत्ताच्या 5 वर्षातले मी फक्त लेटेस्ट मुद्दे घेते. मला जास्त खोलातही शिरायचं नाही 15 वर्षामध्ये. पण हे मुद्दे मांडत असताना थोडंसं तुम्हाला मागच्या पार्श्वभूमीवरती मागच्या या भूमिकेमध्ये त्यांच्या किंवा त्यांनी सांगितलेल्या कामामध्ये जावं लागेल. कारण आम्ही एकच पाहिलंय की आज आमदार असणं आणि नगरसेवक असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण लहानपणापासून नागरिक शास्त्राविषयी शिकतो आणि याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीचं काम काय आहे आणि विधानसभेच्या मोठ्या सभागृहाचं कामकाज काय आहे आपण सगळे जाणतो, सगळे जाणकार आहेत. मग यामध्ये पहिल्या 2009 ते 14 या टर्म मध्ये आमदारांनी काय काम केलं असेल ते 14च्या अहवालात आम्ही पाहिलं. तेही नगरसेवकांनी केलेली कामच आम्ही अहवालात पाहिली. 14 ते 19 या टर्म मध्ये सुद्धा नगरसेवकांनी केलेलीच कामं या ठिकाणी आम्ही पाहिली. आणि आता 19 ते 24 या पंचवार्षिक मध्ये सुद्धा नगरसेवकांनी केलेलीच कामं या ठिकाणी पाहायला मिळाली. तर मग शासनाकडून निधी काय आणला गेला आणि पर्वतीकरांसाठी काय त्यांनी साध्य केलं, काय उद्दिष्ट त्यांची होती या विकास कामामध्ये, या ठिकाणी मी याचं आज त्यांना उत्तर देणं फार गरजेचं आहे. कारण ही निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे. कारण ही संविधानाच्या नीतिमूल्यावर चालणारी आहे. आता पर्वतीकर सुज्ञ झालेले आहेत. कारण जर का आपला विकासच होत नसेल आणि आपण या विकासापासून या ठिकाणी मागे राहत असू, माझे पर्वतीकर नागरिक हे टॅक्स भरतात, महानगरपालिकेत भरतात, शासनाकडे सुद्धा भरतात आणि असं असताना जर टॅक्स भरल्यानंतर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्वाच्या असणाऱ्या ज्या सुविधा आहेत ह्या जर नीट मिळत नसतील तर त्यांना निश्चितपणे आपली शून्यता या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. आज भीमालय उद्यानासारखा विषय घ्या की तो स्थानिक नगरसेवकांनी केलाय. याच्यामध्ये आमदारांचा हात काय आहे? जर का महानगरपालिका निर्णय घेतीये, स्थानिक नगरसेवक त्याच्यामध्ये येऊन तो निर्णय घेतात, असं असताना आमदारांनी स्वतःच्या रेकॉर्डवर भीमालय उद्याने टाकावं हे अतिशय हास्यास्पद आहे. याचबरोबर या ठिकाणी अरण्येश्वरचं मंदिर आहे. आता मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आत्ताच्या पंचवार्षिक मध्ये मागच्या 19ला आंबीलोड्याचा पूर आला. हा आंबीलोड्याचा पूर येत असताना या ठिकाणी
आम्ही या गोष्टीवरती इतकी मेहनत घेतली. या पुरामध्ये 9 ते 10 जण टांगेवाला कॉलनी आमच्या इथले स्थानिक वस्तीतली लोक वाहून गेली आणि त्याच्यावरती आम्ही प्रशासनाला जागं केलं. जागा केल्यानंतर आम्ही तिथले सगळे बॉक्स कल्वर्ट, पुलाची उंची वाढवणं, या ठिकाणी नाला रुंदीकरण करा आणि नाल्याची थोडी खोली वाढवा. जिथे काही लेवल आहे त्याच्यामध्ये पाण्याचा लोंढा आल्यानंतर त्याचा बॅलन्स व्हायला पाहिजे. कारण आपण बघतोय की वातावरणामध्ये आता बदल होत आहेत आणि तापमानात होणारी वाढ या दृष्टिकोनातून आज क्लायमेटचा विचार करून आपण योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली आणि प्रसंगी आम्हाला पदाधिकारी भेटीला आले तर आमच्या परिसरामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ज्या ठिकाणी माणसं मृत्युमुखी पडले तिथे सुद्धा यायचे पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले नाहीत. मग हे दुर्दैव आहे ना की जर तुम्हाला काही कळतच नसेल काम करायचं तर या वेळेस जर आम्ही आंबील संघर्ष केला, त्या ठिकाणी तिथल्या भिंती बांधाव्यात, तिथल्या नाल्याची कामं व्हावीत म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनं केली आणि प्रसंगी महानगरपालिका प्रशासनाबरोबर आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, ज्यांच्याकडे या कामकाजाची जबाबदारी होती त्यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी मिटिंग घेऊन आणि त्यांना ह्याच्यावरती हालचाली करायला किंवा ती कामं पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केलाय. माझे कार्यकर्ते असतील, तिथल्या भागातले बाधित नागरिक असतील, त्यांनी देखील उभं राहून कामं करून घेतले. मग याच्यामध्ये आमदारांनी काय केलं तर चक्क इथं दिलंय की आम्ही आंबील ओढ्यासाठी शासनाकडून 200 कोटी आणले. मग ते 200 कोटी आत्ता आहेत कुठं आणि हे 200 कोटी आले कधी तर हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आले, तेही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आले. तरी सुद्धा आत्ता 200 कोटी एकदम इम्प्लिमेंट झाले का याचा विचार करायला पाहिजे. कारण आम्ही ऑलरेडी आंबील ओढ्याच्या सुरक्षा भिंती ह्या बांधायला सुरुवात केली, आंदोलनं केली. आमच्या अरण्येश्वर मंदिराच्या चौकामध्ये आंदोलन झालं, मित्रमंडळ चौकातल्या तिथला जो काही बॉक्स कल्वर्ट केलं बा किंवा पुलाची रुंदी वाढवली तिथं आंदोलनं झाली. तोपर्यंत तर 200 कोटी कुठेच नव्हते. मग किती तुम्ही खोटं बोलताय आणि किती नागरिकांची फसवणूक करणार आहात ही गोष्ट अतिशय हास्यास्पद आहे. अजून एक महत्वाचं उदाहरण सांगायचं म्हणजे अरण्येश्वर मंदिर ज्या ठिकाणी अरण्येश्वर दर्शन सोसायटी आहे, पूर्वी या ठिकाणी रिटर्निंग वॉल नव्हती नाल्याला, तर ही वॉल 98 साली सुद्धा असाच आंबील ओढ्याला पूर आला होता. लक्षात घ्या, या ठिकाणी मी स्थानिक नगर आंबील ओढ्याला आलो होतो आणि तिथली सगळी घरं बाधित झाली होती. आणि त्यावेळेचा विषय लक्षात घेऊन जेव्हा आपण नगरसेवक म्हणून काम करतो तर आपला परिसर सुरक्षित करणं आणि आपल्याबरोबर ज्या भाग आपलं कार्यक्षेत्र आहे तिथला भागही सुरक्षित करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि असं असताना आम्ही महानगरपालिकेला वारंवार सांगून ही रिटर्निंग वॉल करण्यासाठी 2007 ते 12 या माझ्या पहिल्या पंचवार्षिक मध्ये थोडासा निधी मला महानगरपालिकेच्या मुख्य खात्याकडून मिळाला आणि त्यावेळी बांधलेली रिटर्निंग वॉल आज या ठिकाणी फोटोमध्ये दिसतीये. आणि त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली असता ते सांगतात की आम्ही आत्ता बांधली 200 कोटीचे. मग तुम्ही मला सांगावं 200 कोटीचे टेंडर काढले कधी, त्याची अंमलबजावणी केली कधी आणि एकदम 200 कोटीची अंमलबजावणी पूर्ण आंबील ओढ्यासाठी झाली का, हा खूप संशोधनाचा विषय आहे. कृपया नागरिकांची फसवणूक करू नये. कारण हे माझं खूप मोठं आव्हान आहे आणि चॅलेंज आहे त्यांना की त्यांनी खोटेपणा सोडून आपली कामं नीट दाखवावीत. आणि आम्ही हा जाब विचारतोय त्यांना, कारण या ठिकाणी खोटेपणाच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत त्यांची लढाई लढलेलीच नाहीये. त्यांनी खोटेपणाच्या जोरावर ते त्यांच्या आमदारकी या ठिकाणी ओढत आणलेली असं मी म्हणेन. जर का आमचा सवाल आहे त्यांना, माझा प्रश्न आहे की मी स्वतः प्रशासनाकडे आणि ते तर वॉर्ड ऑफिस कडून केलेलं काम, जर ते वॉर्ड ऑफिस कडून केलेलं काम जर ते विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या रिटर्निंग वॉलचं दाखवत असतील तर मी त्यांना चॅलेंज ते आव्हान देते की त्यांनी मला त्याचे डॉक्युमेंट्स दाखवावेत, काढलेलं टेंडर दाखवावं आणि जर का एवढी शंका असेल तर त्या वॉलचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल, ती कोणत्या साली झाली, कधी झाली. कारण आमच्याकडे त्याचा फोटो आहे, त्याचं सगळं क्षेत्र किती आम्ही बांधकाम केलं होतं ते सगळं आहे. कारण ही वॉल ही अतिशय आमच्या नागरिकांना दिलासा देणारी ठरली होती. या भिंतीमुळे किमान तिथल्या त्या भागामधला जो काही पाण्याचा आलेला अडथळा आहे हा दूर झाला होता. आणि त्याच्यानंतर 2019ला जो पूर आला त्याच्या पुढे जो फटका बसला त्या वॉल नंतर आम्ही आंदोलनं करून केलेल्या आहेत. त्यामुळे जर 200 कोटीचा दावा होत असेल आणि 200 कोटी जर आणलेल्या असतील तर कात्रज पासून ते नवी पेठेपर्यंत ज्या रिटर्निंग वॉल व्हायच्या होत्या आंबील ओढ्याच्या त्या कुठल्याही अजून झाल्या नाहीयेत. कारण आजच्या घडीला सुद्धा माझ्या विणकर सोसायटी मधले नागरिक
हे अतिशय खंत व्यक्त करतात. मध्ये सुद्धा एकदा पावसाचं पाणी आलं तर त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, तिथे सुद्धा हे रिटेनिंग वॉलचं काम झालं नाही. आणि अगदी अलीकडची घटना आहे, जर का मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि एप्रिलमध्ये जर 200 कोटी आले, तर त्या एप्रिल ते आता जवळजवळ आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिना सुरू झाला, तर मग ती रिटेनिंग वॉल विणकर सोसायटीची का नाही झाली? म्हणजे मी हा फक्त प्रभागापुरता विषय नाहीये, एक उदाहरणं जी फिरताना आमच्याकडे ज्या नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत, ज्या सोसायट्या आम्हाला निदर्शनास आणून देतात की आम्हाला हे पुराचे फटके, या आंबिलोड्यामध्ये येणारं पाणी, याचे फटके कसे बसतात, हे जर आम्ही त्यांना ते आम्हाला निदर्शनास आणून देत असतील, तर मग 200 कोटीच्या रिटेनिंग वॉलचं तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. आणि जर 200 कोटी आणले तर त्याचं टेंडर दाखवा आणि त्या 200 कोटीचं कामं दाखवा. कारण भ्रष्ट नीती आणि भ्रष्टपणा आणि खोटेपणा असा घेऊन जर तुम्ही नागरिकांच्या समोर जात असाल, तर आता नागरिक अद्याप कदापिही हे सहन करणार नाही. कारण 15 वर्ष फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी सहन करायचं काम नागरिकांनी केलंय. कारण कोणी तुम्हाला जाब विचारायला लागलं तर तुम्ही काय करता? फक्त त्यांना गुंडगिरी करता, दहशत करता आणि त्यांना दमदाटी करता आणि शांत करता. दरवेळी असं चालणार नाही. कुठेतरी पोलिसी खाका दाखवायचा, गैरवापर करायचा, शासनाच्या प्रशासनाच्या यंत्रणेचा चुकीचा वापर करून स्वतःचीच मिजाज दाखवायची, ही मिजाज आता चालणार नाही. या ठिकाणी अजून विषय आहेत की साधा तर पु ल देशपांडे उद्यानांच्या संदर्भातलं सांगते की ही उद्यानं, मी जसं म्हणलं विमाले उद्यान, लोकप्रतिनिधीचं काम आहे की नागरिकांना स्वच्छ सुंदर ऑक्सिजन युक्त वातावरण कसं देता येईल, यासाठी तर आम्हाला काहीच माहित नाही. पण आम्ही प्रचाराला फिरताना इतरांनी कष्ट घेतलेल्या उद्यानांमध्ये झालेली गर्दी, त्याचा वापर करून आपण प्रचार करतो, तेव्हा आपल्या मनाला एवढी सुद्धा खंत वाटायला नको का की अरे आपण या बागेमध्ये आलोय, प्रचार करतोय, लोक आता इथे गर्दी, ही गर्दी कुणीतरी कष्ट करून जे उद्यान नागरिकांसाठी ओपन केले त्यासाठी झालेली गर्दी आहे. मला असं म्हणायचंय की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना खूप मोठी खंत आपल्याला वाटली पाहिजे की आपण किती काम केलं आणि किती नाही. तर पु ल देशपांडे उद्यान हा जो विषय आहे, हा जो त्यांनी समोर आणला, याचं सुद्धा मला भांडं या ठिकाणी आपल्या समोर पितळ उघडं पाडायचंय की ज्यावेळी पु ल देशपांडे उद्यानाचा प्रकल्प 2007 ला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आणि त्यावेळी उद्यानं विकसित करणार आणि चांगलं वातावरण करणार, रस्ते चांगले करणार असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चितच सोडलेला होता 2007 मध्ये. आणि महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र आमचं सुरू झाल्यानंतर त्या तत्कालीन उद्यान अधीक्षक होते आपले यशवंतजी खैरे साहेब, आणि त्यांच्या मनामध्ये ह्या पु ल देशपांडे उद्यानाचा एवढा मोठा एक प्रोजेक्ट डोळ्यासमोर होता. त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या जागेचा चांगला वापर करून पुणेकरांसाठी एक चांगली योजना काय आणता येईल, एक चांगला प्रकल्प काय देता येईल आणि ह्या जागेचा वापर करून पुण्यासाठी आपल्याला एक चांगलं उद्यान आणि त्याच्यामध्ये एक सांस्कृतिकता टिकवण्यासाठी काय करता येईल. आणि कलाग्रामची ही कन्सेप्ट समोर आली त्यावेळी आमच्या आदरणीय खासदार ऍडव्होकेट वंदनाताई चव्हाण, आपल्या सगळ्यांना माहिती की त्या हेरिटेज प्रेमी आहेत, त्या हेरिटेजवर जास्त काम करतात, त्या पर्यावरणावरती काम करतात आणि त्यांना स्वतःला हे सगळं टिकवणं आणि त्याच्यामध्ये वेगळेपणा आणणं हे प्रचंड आवडतं. आणि आपलं पुणे हे सांस्कृतिक पुणे आहे, ही सांस्कृतिक राजधानी आहे, तर त्याचं कुठेतरी चांगलं प्रदर्शन व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही कलाग्राम ही संस्कृती पुढे आणण्यासाठी हा पु ल देशपांडे उद्यानाचा प्रोजेक्ट पुढे आला. मधल्या काळामध्ये काही कोर्ट कचेऱ्या झाल्यामुळे ते थांबलं होतं आणि ते झाल्यानंतर स्मार्ट सिटी पुण्यामध्ये आली, ज्यावेळी मी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. स्मार्ट सिटी नंतर या ठिकाणी हा प्रोजेक्ट स्मार्ट सिटीच्या अंडर गेला आणि नंतर तो आमदारांनी गिळंकृत केला असं म्हणायला मला काही फारसं वावगं वाटायचं कारण नाही. कारण दुसऱ्यांचे श्रेय स्वतः लाटायचे, आयत्या पिठावर रेघोट्या ओढायचा हा त्यांचा आता एक फंडा झालेला आहे आणि तो आम्ही वेळोवेळी पाहतोय आणि आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणतो आहे. त्यामुळे पु ल देशपांडे, कलाग्राम, कलाकृती, यावेळी आर्किटेक्ट महानगरपालिकेने नेमलेल्या होत्या शोभा भोपटकर, त्यांना बाजूला काढून स्वतःच्या कन्येला ते द्यायचं, हा केवढा मोठा प्लॅन. म्हणजे काय, तुम्ही पुणेकरांसाठी जगत नाहीये का? तुम्ही पर्वतीकरांसाठी जगत नाहीये का? पुण्यामध्ये इतर आर्किटेक्ट नाही आहेत का? तुम्हालाच का आणि तुमच्याच घरात का? आणि मग तुम्ही केलं तर ते खोटेपणा का? तुम्ही खरेपणा का नाही दाखवत? जर महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे तर तो तुम्ही शासनाच्या अंडर येतोय किंवा आमदारकीच्या तुमच्या अहवालामध्ये दाखवायचा संबंध काय येतो? जर का यामध्ये महानगरपालिकेने खर्च केलाय
आणि जर केला असेल तुम्ही खर्च तर तो अलीकडच्या काळात निवडणुकीच्या तोंडावर 15 वर्षामध्ये आता नागरिक जाब विचारणार आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलंय, तेव्हा हे असं जी दाखवणं ही जी काही हा सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे, अवलक्षण आहे, हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. आज मध्ये आता भाषणं झाली आमदारांच्या संदर्भामध्ये की आमदारांचा प्रचार करायला त्यांचे मोठे मोठे नेते मंडळी आले, सन्माननीय माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले, नंतर आमच्या ताई आहेत की ज्या त्यांना मार्गदर्शक असतात, त्या पंकजाताई मुंडे आल्या आणि त्यांनी खूप मोठी मोठी भाषणं केली की आमदारांनी हे केलं, आमदारांनी ते केलं, मोठे मोठे प्रोजेक्ट आणले, मोठे मोठे प्रकल्प आणले. कुठले पर्वतीकरांना का दिसत नाहीये 15 वर्षामध्ये? ते त्याचं चित्र कुठे आहे? आणले तर 15 वर्ष का लागले दिसायला? साधं एक उदाहरण देते, मेट्रोचा विषय. 2011-12 मध्ये आमचे बंधू विशाल तांबे हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि पुण्यात मेट्रो येऊ घातली होती. त्यावेळी अख्ख्या महानगरपालिकेमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आणि स्थायी समितीमध्ये मेट्रोचा ठराव आल्याबरोबर आमच्यासारख्या काम करणाऱ्या नगरसेवकांना असं वाटलं की आपल्या दक्षिण पुण्याला या मेट्रोपासून वंचित राहता कामा नये, म्हणून आम्ही काय केलं तर आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी ठराव दिला स्थायी समितीला की या मेट्रोमध्ये स्वारगेट ते कात्रज ही मेट्रो होण्यासाठी या ठिकाणी आपण मान्यता द्यावी आणि त्या स्थायी समितीला हा ठराव मंजूर झाला आणि लगेचच येणाऱ्या मुख्य सभेमध्ये पूर्ण महानगरपालिकेत या जनरल बॉडीमध्ये पुणे मेट्रोमध्ये जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत चर्चा झाली आणि मेट्रोला मान्यता दिली. आपण काही जण त्याचे साक्षीदार असाल. आता तेव्हापासून मेट्रो अंडरग्राऊंड करायची का वरतून न्यायची का खाली, याच्यावरती खूप उहापोह झाला आणि ती मेट्रो त्याच्यानंतर लांबत गेली. पण आज निवडणुकीच्या तोंडावर मेट्रो तर केव्हा सुरू झाली? कोथरूडची मेट्रो तर मागच्या वेळेसच घाईघाईमध्ये मंजूर पण झाली. सन्माननीय पंतप्रधान साहेब आले, त्यांनी एका फेजचं ओपनिंग केलं, मग बाकीचं काय? मेट्रोला जर मुख्य सभेची मान्यता, ते धोरण मंजूर करायला केंद्राकडे, राज्य शासनाकडे जर तेव्हाच पाठवलं होतं आम्ही 11-12 मध्ये, तर 2024 म्हणजे जवळजवळ 11 वर्षाचा काळ गेला. या 11 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही मेट्रो केली किती? फक्त कोथरूड आणि स्वारगेट पर्यंतचा भाग कुठे? स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोला तेव्हा मान्यता का बरं मिळू शकले नाही तुम्ही? तुम्ही तर राज्यात, केंद्रात, महानगरपालिकेत एक हाती सत्तेवर होता ना. तुम्हाला वेळ कसा असेल ना, कारण तुम्हाला दहशत, गुंडगिरी, याच्यावर ईडी त्याच्यावर सीडी, त्याशिवाय वेळ असेल तर ना. मुळामध्ये 11 वर्ष जर का या दक्षिण पुण्याच्या मेट्रोला लागत असतील निर्णय घ्यायला, आता त्याचा विस्तार कधी होणार? याच्या पुढे 10 वर्ष आम्ही वाट बघणार का मेट्रोची? त्याचा निधी येणार कुठून, कसा? आणि मेट्रो आमच्या पर्वतीकरांना, आमच्या दक्षिण पुण्याच्या नागरिकांना या मेट्रो सारख्या योजनेचा, या प्रकल्पाचा लाभ मिळणार कधी? त्यामुळे आता मला असं वाटतं की तुम्ही जर का सांगत असाल की आम्ही ठिकठिकाणी पर्वतीमध्ये मेट्रो नेणार आहोत, तर ते अतिशय हास्यास्पद आहे, कारण ऑलरेडी मेट्रोचं काम सुरू झालंय. तुम्ही जर का 15 वर्षामध्ये हे करून दाखवलं असतं तर आम्ही तुम्हाला शाबासकी दिली असती. विरोधक असून सुद्धा आमची महाविकास आघाडी असेल किंवा आदरणीय पवार साहेब आमच्यावर संस्कार करतात, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही कायम चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक करतो, त्यामुळे आम्ही नक्की तुमचं कौतुक केलं असतं. पण आता वेळ आहे तुमचा जाहीरनामा किंवा तुम्ही जे काही केलं, हे जे काही खोटेपणाने समोर मांडताय, पर्वतीकरांची जी फसवणूक करताय, ती फसवणूक दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत. आज SRAचा प्रोजेक्ट आहे. SRAचा प्रोजेक्ट म्हणजे कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये पर्वती विधानसभामध्ये वस्ती पातळी किंवा स्लम एरिया, झोपडपट्टीचा भाग आहे. तुमचे जनता वसाहत म्हणू नका, अप्पर इंदिरानगरचा भाग म्हणू नका, किंवा तुमची प्रेमनगर झोपडपट्टी असेल, आंबेडकर नगर म्हणू नका, तळजाई, अण्णाभाऊ साठे, एक ना अनेक दाट लोकवस्तीचा भाग या पर्वती मतदारसंघात आहे. आणि आंबेडकर नगर झोपडपट्टीचा भाग जर विचारात घेतला तर त्या ठिकाणी नागरिकांमध्ये एक मोठ्या प्रमाणाचा संभ्रम निर्माण केलेला गेलेला आहे आणि या SRA प्रोजेक्ट बद्दल दहशत निर्माण करून त्या ठिकाणी तो चुकीच्या पद्धतीने करण्याचा घाट देखील या ठिकाणी घातला जात आहे आणि त्यामध्ये चुकीचा भ्रम तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांमध्ये निर्माण केला गेलेला आहे. हे आम्हाला लोक तिथे गेल्यानंतर तळमळीने सांगतायत की ताई, आम्हाला अशा अशा अडचणी आलेल्या आहेत. हा प्रोजेक्ट चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे का? आत्ताच त्यांना घरातून तिथून बाहेर काढलेलं आहे. कशासाठी दहशत? तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहे त्यांना राहण्यासाठी घरं देणार आहात, ती घरं तुम्ही कशी देणार आहे? काय त्याचा आराखडा आहे का? त्याचा प्लॅन आहे का? त्या नागरिकांची व्यवस्था कुठे केली आहे राहण्याची? काहीच नसताना तुम्ही
अशा पद्धतीने जर SRA साठी दमदाटी करणार असाल आणि तो स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर पर्वतीकर कदापि हे सहन करणार नाहीत। या ठिकाणी आज सिंहगड रोडचा एक विषय घ्या की ज्यावेळी मी आत्ता मध्यंतरी आम्ही आंदोलन केलं या ठिकाणी महाविकास आघाडीने, हा जो काही उड्डाणपूल झाला सिंहगड रोडचा याला सुद्धा बजेट महानगरपालिकेचं आहे। महानगरपालिकेने वेळोवेळी त्यावेळी आंदोलन झाल्यानंतर त्या रस्त्याचा विचार केला आणि तो उड्डाणपूल केला। जर एवढी मोठी अमाऊंट आहे, आज 112 कोटीच्या जवळपास काही पुढे मागे थोडेफार असतील पैसे, आज 2-3 वर्षाचा 4 वर्षाचा तो रस्ता होणार असेल एवढा मोठा पूल, त्याची महागाई वाढणाऱ्या साहित्याचा खर्च धरून तो अजून किती कोटीमध्ये जाणार आहे। मग तुम्ही हट्ट का करत होता की मंत्री महोदयांना, तुमच्या लाडक्या मंत्री महोदयांना आणायचं आणि त्या पुलाचं उद्घाटन करायचं? एक फेज तयार झाली, ही फेज तयार झाल्यानंतर किमान एखादा दुसरा किलोमीटरचं अंतर तुम्ही तसंच ठेवलंय आणि पावसाच्या नावाखाली ते डांबरीकरण पूर्ण केलं नाही आणि डांबरीकरण न करता लाईट बसवल्यात, पट्टे ओढले, सगळी डिझाईन झाली, डेकोरेशन झालं रस्त्याचं आणि फक्त महोदयांची तुम्हाला मंत्री महोदयांची वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही तेवढंच, आणि प्रशासक राजे आयुक्तांचा अधिकार आहे, तुम्ही त्यांच्यावरती दमदाटी करताय, त्यांना सांगताय की मी सांगितल्याशिवाय पुलाचं उद्घाटन करायचं नाही। आम्ही आंदोलन करायचा इशारा दिल्याबरोबर त्या दिवशी अजून आम्ही महानगरपालिकेतून बाहेरही पडत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे मोठे बॅरिकेड लावता तिथे। ही कुठली दहशत आहे तुमची? हे काय तुम्ही काय पर्वतीचा सातबारा घेतलेला नाहीये? हे पर्वतीकर जनता टॅक्स भरते, त्यांचं स्वतःचं इथं नागरिकत्व आहे आणि त्या लोकांच्या सुविधा देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे। त्यामुळे मला हे सांगायचंय की हे जे काय तुम्ही दाखवताय आम्ही सिंहगड रोडचा उड्डाणपूल केला, सिंहगड रोड वासियांना आम्ही चांगली सुविधा दिली वाहतुकीची, नाही, ही महानगरपालिकेने दिलेली व्यवस्था आहे। महानगरपालिकेने खर्च केले आणि महानगरपालिका कधी खर्च करते तर पुणेकर नागरिक टॅक्स भरतात तेव्हा महानगरपालिका खर्च करते। महानगरपालिकेने केलेल्या विकास कामाचं हे श्रेय आहे, हे आमदारांचं श्रेय नाहीये असा आमचा दावा आहे याला। आज अजून खूप गोष्टी आहेत की कोरोनामध्ये आमदार कुठं होत्या, हा खूप मोठा प्रश्न आज मला पडतोय। कोरोना मधल्या काळामध्ये आम्ही लोकांना लसीकरण घेण्यासाठी धावत होतो, त्यांना आम्ही अँब्युलन्स सेवा देत होतो, लोकांना जिथे जिथे आजारी पडतील आमची यंत्रणा वापरून आम्ही त्यांना ऍडमिट करत होतो की जेव्हा लोकांजवळ कोरोना बाधित पेशंट जवळ आपल्याला जायचं सुद्धा नव्हतं, अशा वेळेस आमची टीम, आम्ही स्वतः सगळं संरक्षक आवरण घालून त्याच्यामध्ये आम्ही त्यांना दवाखान्यात ऍडमिट करत होतो, त्यांना औषधोपचार देत होतो, त्यांना भाजीपाला देत होतो, त्यांना धान्य देत होतो। आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्यांना ऍडमिट करून जर का एखाद्याची डेथ झाली तर त्यांचं अंत्ययात्रा किंवा त्यांना कशा पद्धतीने त्या बॉडीची विल्हेवाट लावायची याच्या हे सगळं आम्ही करत असताना आज पहिल्या लाटेमध्ये माझ्या घरात सगळ्यांना कोरोना झाला होता। माझे पती सुद्धा 21 दिवस या ठिकाणी ऍडमिट होते, माझी मुलगी ऍडमिट होते, पण आम्ही हे बघत नाही बसलो कारण मला माहितीये की मी नगरसेविका आहे आणि मला लोकांमध्ये जायला पाहिजे, तर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पदर खोचून या ठिकाणी मी काम करायला उतरले। दुसरी लाट येईपर्यंत लसीकरण आलं, आज सिनियर सिटीजनचा पहिला टप्पा होता लसीकरणाचा, तर त्या ठिकाणी आम्ही 80,000 लसीकरण मी स्वतः सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या पोटे दवाखान्यामध्ये थांबत होते। तिथली लसीकरणाची वॉर रूम मी तयार केली, पदर खोचून मी झाडू हातात घेऊन सगळं तिथली जळमटं काढून या ठिकाणी लसीकरण करायचं। या ठिकाणी नोंदी झाल्या पाहिजे, लोकांनी लस घेतल्यानंतर या ठिकाणी त्यांना विश्रांती घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं। तेव्हा नाही कोणी आम्हाला तिथे विचारायला आलं की तुम्ही काय केलं म्हणून, कारण तुम्ही घाबरलेले होता, तुम्ही फार्म हाऊसवर जाऊन बसला होता का? कुठे होता तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा जनतेला तुमची गरज होती? तुम्ही पालक होता इथे पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये, कुठेतरी देखलेपणा दाखवायचा, तोंड देखलेपणा। हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये तिथे तुम्ही आणलं, आम्ही अमुक हॉस्पिटल करणार, आता सगळ्यांना सांगतात 15 वर्षामध्ये का नाही केलं? राज्यात केंद्रात तुमची सत्ता होती ना, का नाही निधी आणला? किमान काही नको, भूमिपूजन तरी करायचं होतं ना, कुठे भूमिपूजन? मागच्या 5 वर्षापूर्वी पण अहवालामध्ये हेच दिलं की आम्ही शासकीय रुग्णालय तयार करू, मग 5 वर्षात जमलं नाही का तुम्हाला शासकीय रुग्णालय करायला? आणि आता कशासाठी जनतेची फसवणूक करताय? आणि आता आम्हीच करणार आहे शासकीय रुग्णालय, तुम्ही काय आता आम्हाला शासकीय रुग्णालय देणार आहे? कारण आम्ही आता आमदार म्हणून पुढे येणार आहे आणि तुम्हाला आता घरी बसवणार आहोत। त्यामुळे एक लक्षात घ्या की या ठिकाणी महानगरपालिका असेल आणि शासनाच्या जागा आहेत, या जागांमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी करायची होती, त्या त्या खात्यामार्फत तुम्ही पाठपुरावा करायचा होता, पण आम्हाला पक्षाच्या तोडफोडी करण्यापासून वेळच नव्हता। या ठिकाणी यांचे सगळे मंत्रिमंडळ, हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडला,
त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना विखुरून टाकलं. अरे चांगलं काम चालताना तुम्हाला बघवत नाही का? त्याच्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला आदरणीय पवार साहेबांकडे. आज 84 वर्षाचा योद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचे नीतिमूल्य जपण्यासाठी, महाराष्ट्राच्या तरुणांना चांगलं स्वास्थ्य मिळण्यासाठी, त्यांना चांगला रोजगार मिळण्यासाठी एवढे मोठी धडपड करतोय, एक लढा देतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इडीन पिढी असल्या भीती दाखवून काम करायचं बाजूला ठेवलं. एवढा मोठा सत्तेचा आणि खुर्चीचा हव्यास तुम्हाला, की तुम्ही या ठिकाणी काय करताय, काय केलंय ह्याचं तरी आत्मपरीक्षण केलंय का? आज जनतेला ज्या सुखसोयी द्यायच्या, ज्या खुर्चीवर तुम्ही बसता, ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळायच्यात, त्या जबाबदाऱ्या सोडून ज्या करायच्या नाहीयेत गोष्टी, नीतिमूल्याला धरून नाहीयेत, त्या गोष्टी मात्र बरोबर तुम्ही केल्यात. आणि त्यामुळे जनतेकडे वेळ नाहीये, जनतेमध्ये उडबस करायला वेळ नाही. जनतेला आपण काय शिकवण देतोय किंवा आपण त्यांना काय देणार आहोत हे सुद्धा आपल्याकडे माहिती नाहीये. आज अतिशय खोट्या जाहिराती करून आपण या ठिकाणी लोकांना सांगतोय की मी या ठिकाणी हे काम केलं, ते काम केलं. सोसायट्यांमध्ये तुम्हाला जायची जरूर पडली आता, आणि सोसायट्यांमध्ये विचारतात तुम्हाला आम्ही सोलर बसून देऊ का, आम्ही तुम्हाला ब्लॉक टाकून देऊ का? का सोसायटीतले लोक नाही आहेत का, ते खंबीर नाही आहेत का? सोसायटी दर प्रत्येक सोसायटी आमच्या भागामध्ये मेंटेनन्स वगैरे घेते, आणि सोसायटीतले नागरिक स्वाभिमानाने राहणारे आहेत. सोसायटीतले नागरिक स्वाभिमानाने सांगतात की आम्ही आमच्या मेंटेनन्स मधून काय करायचं ते करू. पण 15 वर्ष जर का तुम्ही जी तुमची जबाबदारी म्हणून काम केलं असतं, तर आज सोसायटीमध्ये फिरून तुम्हाला आम्ही हे देऊ का, ते देऊ का करायची अजिबात जरूर पडली नसती. हे तितकंच सत्य आहे. आज पर्वती सारखी इतकी सुंदर टेकडी आहे, ती सजवणं हे तुमचं काम होतं. त्याची दुरावस्था आज बघवत नाही, आणि त्याच्यावर भागलं नाही म्हणून तळजाई टेकडीची सुद्धा दुरावस्था करण्यासाठी तुम्ही पाऊल उचललंय, हे त्याच्याहून भयानक आहे. आज मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळते की जसं मी सांगितलं की पूरस्थिती आणण्यासाठी तुम्हाला 200 कोटी आणले, तुम्ही त्याची अंमलबजावणी दाखवू शकले नाही. आणि आज या ठिकाणी जर 15 वर्ष काम केली असती तर सर्वात महत्वाचं म्हणजे पर्वतीकरांची दिशाभूल करण्याचं काम जे करतायत ते काम असं आहे की तुम्हाला डमी उमेदवार उभा करण्याची गरज भासली का? जर तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही आज तुमच्या अजेंडामध्ये देता की स्वातंत्र्य सेनानींच्या तुम्ही नात आहात, भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं वेगळी आहेत. कपट कारस्थानं ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा ते काही कपट कारस्थानं करणारा पक्ष नव्हता. भले भले ज्येष्ठ विचारवंत या पक्षामध्ये घडून गेले आणि त्यांनी भारत देशासाठी चांगलं योगदान पण दिलेलं आहे. परंतु आता सत्तेच्या मोहापायी या ठिकाणी आलेले जे काही राजकारणी आहेत, हे हव्यासापोटी जे राजकारणी आलेले आहेत, ते असे चुकीच्या पद्धतीने डाव करून, जी कपट कारस्थानं करून स्वतःच्याच पक्षाची बदनामी करतात. मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी आपले आमदार काय इथे खोट्या भूमिका बजावतात आणि काय खोटेपणा करतात हे जरा डोकून बघावं. आणि इथे पर्वतीमध्ये येऊन जेव्हा मोठी मोठी भाषणबाजी करता की आम्ही हे कामं केली, ती कामं केली आमच्या आमदारांनी, ते जरा खोडून काढा. कारण जर का तुमचा याला साथ असल्याशिवाय, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची साथ असल्याशिवाय आमदार असं करतील का नाही ही मला आता शंका पडलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी डमी उमेदवार उभा करायची जरूर का भासली? का तर तुम्ही 15 वर्ष कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही. तुमच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे, आणि म्हणून तुम्ही माझ्या नावाचा सेम डमी उमेदवार उभा केला. आणि एवढंच नाही तर आज शेवटच्या टप्प्यामध्ये हा डमी उमेदवाराचे ब्रोशर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाटताय, आणि या ठिकाणी त्या जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला सुद्धा थोडी खंत वाटली पाहिजे की आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होतो. लोकशाहीच्या राष्ट्रामध्ये नक्की तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं अधिकार आहे, पण आपण जर चुकीच्या पद्धतीने आपल्याला मिळालेल्या नीतिमूल्याचा गैरवापर करत असाल तर हा खूप मोठा गुन्हा आहे. हे सुद्धा त्या उमेदवाराला समजलं पाहिजे. कारण आपण न केलेली कामं आज ब्रोशर मध्ये स्वतःचा फोटो न टाकता फक्त त्या ठिकाणी तुम्ही नाव आणि नंबर टाकून या ठिकाणी ब्रोशर वाटता. आज आम्हाला अनेक नागरिकांचे फोन आले. शून्य नागरिक संभ्रमामध्ये जायचं कारण काय? त्यांनी आम्हाला विचारलं की ताईंचा नंबर अचानक कसा काय बदलला किंवा चिन्ह बदललं की काय? तर मला हे सांगायचंय की कितीही तुम्ही कपट कारस्थानं करावं, पण ही महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या कृपाशीर्वादाने मला मिळालेली संधी आहे, आणि या संधीचं सोनं अश्विनी कदम केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 1000 उमेदवार उभे करा नाही तर 100 उमेदवार उभे करा, काही फरक पडत नाही. कारण अश्विनी कदमचं काम बोलतंय,
आणि अश्विनी कदम कामाच्या जोरावरतीच आतापर्यंत या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत आवाज उठवत आली आणि ती विधानसभेमध्ये सुद्धा पर्वतीकरांचा आवाज म्हणून नक्की जाणार आहे. आज माझ्या पर्वतीकरांच्या साक्षीने मी या ठिकाणी विद्यमान आमदारांना ओपन चॅलेंज देते की त्यांनी केलेली जी कामं आहेत त्यांनी इथं माझ्याकडे सगळी डॉकेट सहित दाखवावीत, डॉकेट सहित. आणि मी महानगरपालिकेत नगरसेविका असताना 20 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये जी कामं केली आहेत ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवायला सज्ज आहे. तुम्ही माझ्या समोर या, तुमचे सगळे कामं ही जी काय अहवालात खोटी कामं दाखवली ती डॉकेट सहित दाखवा की जी शासनाशी आमदार म्हणून जी संबंधित आहे ती. आणि मी या ठिकाणी उभी आहे माझी केलेली कामं घेऊन. नगरसेविका असताना जर का मी चांगली कामं करू शकते, मी कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेची भारतातली पहिली महानगरपालिका आहे. ती महानगरपालिकेचं स्वतःचं सिटी स्कॅन MRI मशीन आहे. या डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून मी पुणेकरांना अल्प दरामध्ये ना नफा ना तोटा बेसिस वरती खूप चांगली वैद्यकीय सुविधा दिलेली आहे. साधी नगरसेविका आहे मी. साधी नगरसेविका असताना मी जर तुम्हाला ही वैद्यकीय सुविधा आज 2 लाख लोकांच्या वरती आरोग्य तपासण्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्या पेशंटनी लाभ घेतलाय. आज 2 लाख संख्या थोडी नाहीये, लक्षात घ्या. मग त्या लोकांना चांगली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जर आम्ही देऊ केली ती लोकांनी स्वीकारली आहे. आणि नगरसेवक म्हणून मी जनतेमध्ये वावरून जनतेच्या गरजा समजून केलेली सुविधा आहे. तुम्ही अजूनही 15 वर्षामध्ये आमच्या पर्वतीकरांना शासकीय रुग्णालय देतच आहात. मागच्या 5 वर्षात पण देणार होता आणि आताही तुमच्या अजेंडामध्ये तेच देणार आहे. तुम्ही निवांत देत बसा. आता आम्ही मात्र तुम्हाला संधी देणार नाही. आणि यामध्ये एक विषय फक्त आरोग्याचा नाहीये, तर तळागाळातल्या लोकांपर्यंत शासनाकडून येणारी शासकीय शैक्षणिक सुविधा ही यायला पाहिजे होती, जी ई-लर्निंगच्या संदर्भात असेल, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असेल, ही सुद्धा शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा यांना द्यायला जमलेली नाही. एक गोष्ट नाहीये, लक्षात घ्या, अनेक कंगोरे आहेत या पर्वती मतदारसंघामध्ये. आज आम्ही पर्वतीकर म्हणून आणि मी पर्वतीची कन्या म्हणून या ठिकाणी मी अतिशय संघर्ष करत या ठिकाणी उभी आहे या निवडणुकीला सामोरी जायला. कारण माझ्या पर्वतीकरांना, आमच्या पर्वतीकरांना मला न्याय द्यायचा आहे. जे आमदार या ठिकाणी स्थानिक नाही आहेत, मी पर्वतीकर बंधू भगिनींना या ठिकाणी आव्हान करते तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की स्थानिक आमदार नाहीये, तुम्ही त्यांना संधी देऊ नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांना जाब विचारा की 15 वर्ष तुम्ही काय केलं. आम्ही टॅक्स भरलेला आहे, त्या टॅक्सच्या रूपामध्ये तुम्ही आम्हाला काय सुविधा दिल्या, याचा जाब आज तुम्हाला विचारायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मतदार खूप सुज्ञ झालेत, खूप जागरूक आहेत. साधा विषय आहे, पानशेत पूरग्रस्त सारखा विषय. आज 60 वर्ष होऊन गेली, 3री-4थी पिढी आली, तरी सुद्धा पानशेत पूरग्रस्तांना त्यांच्या सोसायट्यांचे मालकी हक्क मिळाले नाहीत. 2019ला ज्यावेळी मी निवडणूक लढले, माझ्याकडे माझे जे काही 62,000 मतदार होते त्यांच्यातली काही पानशेत पूरग्रस्त मधले मंडळी माझ्याकडे आली. त्यांनी या ठिकाणी मला सगळं त्यांचं कुठपर्यंत नियोजन आले. पानशेत पूरग्रस्त विकास महामंडळ स्थापन झालेले 2003 मध्ये आणि त्यांना त्यांच्या नावावर घरं करण्यासाठी त्यांनी याच्यावरती एक भूमिका घेतली आणि त्याच्यावर कामकाज सुरू केलं. हे आमदारांनी केलेलं नाही. हे विकास महामंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या नावावर घरं करण्यासाठी, आपली पुढची पिढी सुरक्षित करण्यासाठी या लोकांनी स्वतःहून केलेला प्रयत्न आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. 2019ला या ठिकाणी 1-2 मिटिंगा झाल्या आणि आपण असं करू तसं करू मध्ये विषय अडकला. मग 19 लोकसभेची आचारसंहिता आणि 19 विधानसभेची आचारसंहितेमध्ये सुद्धा या विषयाला मुदतवाढीचा विषय रखडला. त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये तर आम्ही काम केलेलंच आहे. कोरोना नंतर आम्ही तत्कालीन पालकमंत्री आपल्या पुण्यनगरीचे आमचे त्यावेळेचं नेतृत्व अजितदादांकडे आम्ही ते घेऊन गेलो होतो. केवळ दादांनी पर्वतीतले, एक लक्षात घ्या, आमच्या पक्षामध्ये उमेदवार मागे राहिलेला असला, पडलेला असला तरी त्याचा सुद्धा या ठिकाणी दखल घेतली जाते आणि त्यांच्या मतदारसंघात ती माणसं कामं करताना पाहताना आमच्या पक्षातले नेतृत्व काय काय कामं तुम्हाला करायची आहेत आणि काय काय अडचणी आहेत त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीतले आमचं नेतृत्व हे खंबीर असतं आणि आमचे सतत आढावा बैठका होत असतात. या आढावा बैठकांमध्ये मी वारंवार माझ्या पर्वती मतदारसंघामध्ये येणाऱ्या अडचणी मांडत होते. सारखे आमचे प्रश्न तिथे जात होते. त्यावेळेस पानशेत पूरग्रस्ताचा विषय मी आदरणीय पवार साहेबांकडे सुद्धा दिला होता, आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे दिला होता आणि दादांकडे दिला होता. पण
हे सगळं जे विषय आहेत पाठपुरावा करण्याचे, सतत पाठपुरावा केल्यानंतर एकदा काउन्सिल हॉलला आम्ही दादांकडे हा विषय मांडल्यावरती मी अश्विनी कदमनी हा विषय मांडलाय म्हणून त्यावेळेचे कलेक्टर साहेब राजेंद्र देशमुख यांच्याकडे दादांनी विचारणा केली आणि ताबडतोब त्यावेळी नितीन करीर असतील, प्रधान सचिव असतील, यांना फोन करून तो विषय पुढे ढकलण्यासाठी दिला. त्याच्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे व्हॉइस आहे, नंतर माझ्याकडे त्यांची टिप्पणी आहे जी कागदावरती लिहिलेली, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. काय काम केलेलं आहे, जास्त जाहिरात करायला आवडत नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण आम्ही समाजसेवक आहोत. आणि हा पाठपुरावा करण्यासाठी कॅबिनेटमध्ये लगेचच विषय घेण्यासाठी त्यावेळी पाठपुरावा झाला आणि आमची जी मंडळी आहे विकास महामंडळाची, ती सतत त्यांच्याबरोबर मी मुंबईला जाऊन मंत्रालयात हा विषय मार्गी लावला. लगेचच्या कॅबिनेटमध्ये त्याला 3 वर्षाची मुदतवाढ दिली आणि मुदतवाढ झाल्यानंतर मी या ठिकाणी सगळीकडे लोकांना सांगितलंय की हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मार्गी लागलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर कामकाज सुरू झाल्यावर अनेक कंगोरे पानशेत पूरग्रस्ताचे पुढे आले आणि या कंगोऱ्याच्या माध्यमातून जे विषय सोपे होते त्याच्यावर एक अडचणी होत्या, त्याच्यावरती प्रधान सचिवांकडून काही मार्गदर्शन मागण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने या सोसायट्यांच्यावर काम केलं. आता विद्यमान आमदारांना सभागृह होतं आणि त्या सभागृहामध्ये एक संधी होती म्हणून आमच्या विषयाकडे लक्ष दिलं म्हणून आभार, एवढं एक वाक्य मला ऐकलेलं दिसतंय. पण ही मंडळी माझ्याकडे आली म्हणून यांनी लगेचच त्यांना धारेवर धरलं. तुम्ही अश्विनी कदमकडे गेलाच कशाला, हा माझा विषय. अरे तुमचा विषय म्हणजे काय? मी पुन्हा म्हणते, तुम्ही काय पर्वतीचा सातबारा घेतलेला नाही. इथे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही स्थानिक आहोत. आमच्या अडचणी आहेत, आमच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या अडचणींवरती मार्ग काढायचं काम केलं. उलट तुमचं नशीब समजा की अश्विनी कदमनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तुम्हाला पानशेत पूरग्रस्ताच्या लोकांमध्ये किमान जाता तरी येतंय, नाहीतर किमान तुम्हाला तिथे जाण्याची सुद्धा सोय ठेवलेली नव्हती. आज आता हा विषय करताना 3 वर्षाची मुदतवाढ मिळताना काही सोसायट्या मार्गी लागतायत, काहींचं काम चालू आहे आणि आता मी महाराष्ट्र विधानसभेत गेल्यानंतर या विषयावरती सखोलपणे काम करणारे आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे. एवढाच विषय नाहीये, बिबेवाडीचा हिलटॉप हिलस्लोपचा विषय आहे. तिथल्या लोकांची घरं 99 वर्षाच्या करारावरचा अजून प्रश्न प्रलंबित आहेत. ती लोक आस लावून बसलेत की 15 वर्ष झाली आम्ही यांच्याकडे सतत पाठपुरावा करतोय पण यांनी अजून कामं दिलेली नाही. पर्वतीसाठी एक विषय नाहीये, घरातून बाहेर पडल्यानंतर बाहेर जाईपर्यंत वाहतुकीचा प्रश्न, खड्ड्याचे रस्ते, गुन्हेगारी, मुलींची सुरक्षितता, तरुणांची बेरोजगारी एक विषय नाही, अनेक विषय, महिला सबलीकरण, त्यांचे उद्योग, त्यांचे व्यवसाय. आता तुम्ही काय करणार आहात? आणि जेव्हा सत्ता दिली होती, पर्वतीकरांनी एक विश्वास टाकला होता, तेव्हा का केलं नाही याचा लेखाजोखा तुम्हाला द्यायला लागणार आहे. आणि म्हणून पर्वतीतल्या जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे की पर्वतीत बदल हवाय. प्रत्येक लोकांना मी भेटतेय, मतदारांना भेटतेय, जनतेला भेटतेय, सगळीकडून एकच हवाय, यंदा बदल हवाय. त्यामुळे माफ करा, जास्त काही बोलत नाहीये कारण ऑलरेडी बोललेली आहे, पण पर्वतीमध्ये बदल घडणार आणि घडणार, कारण पर्वतीतल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे, एवढं सत्य आहे. आज मी विद्यमान आमदारांबद्दल जरी बोललेली असले तरी माझ्या या निश्चयनामा, कारण मी एक शिक्षिका आहे, मी जसं सगळ्यांना सांगत आले तसं तुम्हालाही सांगते की 2019ला आम्ही निवडणूक लढल्यानंतर 62,000 मतं घेऊन मी शांत बसले नाही. मी 5 वर्ष सलग काम करते. कोरोना असू दे, इतर काही कामं असू दे, नागरिकांच्या मध्ये आमचा वावर आहे. आज पूर आल्यानंतर आमच्या लक्षात आलं लोकांचे डॉक्युमेंट्स किती महत्वाचे. आम्ही महाई सेवा केंद्र सुरू करून सगळ्या पर्वतीतल्या जनतेला उत्पन्नाचे दाखले म्हणू नका, रहिवासी दाखले म्हणू नका, मुलांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागणारे डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड म्हणू नका, रेशन कार्ड म्हणू नका, ही सगळी डॉक्युमेंट्स आम्ही आमच्या महाई सेवा केंद्रामधून विनामूल्य देतो. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून चांगली वैद्यकीय सुविधा देतो. आज या निश्चयनाम्याच्या माध्यमातून मी जनतेच्या समोर जाहीरनामा नाही, खोटी आश्वासनं नाही, एक नगरसेविका म्हणून आणि उद्या भविष्यामध्ये आमदारकीच्या पायरीवर चढणारी तुमची विद्यमान आमदार म्हणून म्हणा किंवा एक आशा बाळगलेली आणि वरच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर माझ्या जनतेचे तळमळीने प्रश्न सोडवणारी एक तुमची छोटी बहीण म्हणून मी या ठिकाणी हा माझा निश्चयनामा देते. हा निश्चयनामा
मी आपल्या समोर सादर करतेय, आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर सादर करतेय. याच्यामध्ये मी शिक्षण असेल, कायदा व सुव्यवस्था असेल, त्यानंतर रोजगार असेल, महिला सबलीकरण असेल, आरोग्य असेल, वाहतूक समस्या असेल आणि शिक्षणाच्या संदर्भात असेल, या सगळ्या गोष्टींवरती मी अतिशय महत्त्वपूर्ण काम करणार आहे. आणि आपल्या समोर हा निश्चयनामा देत असताना मला अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करायचे. आज माझ्या महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसले सन्माननीय. माझी महाविकास आघाडी ही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, याचबरोबर काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप आणि इतर मित्र पक्ष या सगळ्यांची मिळून महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीने आज या ठिकाणी मला पात्र समजलेलं आहे आणि अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. मेरिटमध्ये माझं काम बघून या ठिकाणी मला ही उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मला आपल्याला हे सांगायचंय की ह्या मला दिलेल्या संधीचा एक विश्वासार्हता ठेवून मी जेव्हा आमदार होईल तेव्हा आमदार झाल्यानंतर मला मिळालेलं मानधन हे मी माझ्या परिसरातल्या, पर्वती परिसरातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींसाठी शिक्षणासाठी खर्च करणार. आणि फक्त ते खर्च करणार नाही तर मी ते त्यांना चेकच्या माध्यमातून देणार. एवढंच नाही तर मी त्यांच्यासाठी हे काम करताना एक चांगल्या पद्धतीची अधिकृत समिती नेमणार आणि त्या समितीच्या माध्यमातून, आणि ही समिती सगळ्या घटकातल्या सदस्यांची असेल, सगळ्या समाजाचे घटक त्यात असतील, वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी असतील, मग ती शिक्षण क्षेत्रातली असतील, वैद्यकीय क्षेत्रातील असतील, कारण या सगळ्या मंडळींमुळेच आपला देश चालतो, आपलं राष्ट्र चालतो. त्यामुळे ही तज्ज्ञ मंडळी आमच्या समितीत घेऊन आम्ही या ठिकाणी आज ज्यावेळी माझा आमदारकीचं सत्र सुरू होईल त्यावेळी आम्ही मिळणाऱ्या मानधनामध्ये लागलीच ही समिती नेमून ज्या पर्वती परिसरामध्ये ज्या मुलांना शिक्षणाची आस आहे, खूप अडचणी येतात शिक्षण घेताना किंवा आरोग्याच्या संदर्भात अडचणी येतात, त्यांच्यासाठी माझा हा निधी मी, मग तो कुठल्याही समितीचा भत्ता असेल किंवा कुठल्याही प्रकारचं मानधन असेल, आतापर्यंत तर माझ्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात काम करतानाचा निधी आम्ही असा वापरलेलाच आहे. गोरगरीब जनतेसाठी त्यांना त्याच्या फॅसिलिटी देण्यासाठी वापरला. तसंच या वेळेचा निधी हा या पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करू. आणि तुम्ही पाहताल की निवडणुकीनंतर अशा प्रकारची एक निवड समिती तयार झालेली असेल आणि या समितीच्या मार्गदर्शनाखाली या निधीची अंमलबजावणी होईल. आणि माझा निधी म्हणून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा जोर मी दाखवणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा माझा स्वार्थी उद्देश त्याच्यामध्ये नसणार आहे. कारण हा फक्त आणि फक्त ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला या ठिकाणी आमदार म्हणून करायचं ठरवलेलं आहे, त्या जनतेसाठी, त्या जनतेच्या मुलांसाठी हा निधी मी खर्च करणार आहे. कारण मी पर्वतीची लेक आहे आणि या पर्वतीच्या लेकीला एक शिक्षिका म्हणून मी सेवा सदन संस्थेत कार्यरत असताना एक वेगळे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. मी स्वतः माझं शिक्षण रेणुका स्वरूप म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची रेणुका स्वरूप मुलींची शाळा या ठिकाणी माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. 11वी 12वी मी शिक्षण प्रसारक मंडळीची नुमवी मुलींची प्रशाला इथे ज्युनियर कॉलेजचं शिक्षण घेतलंय आणि माझं कॉलेजचं शिक्षण मी पुणे विद्यापीठामधून केलेलं आहे MA पर्यंत आणि अभिनव कला महाविद्यालयातून मी आर्ट मास्टर केलंय. एक विषय घेऊन मी थांबलेली नाहीये. समाजामध्ये एक महिला म्हणून काम करताना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टीचं ट्रेनिंग घेत मी जर्नलिझम सुद्धा केलेलं आहे, जेणेकरून नागरिकांचे प्रश्न आपल्याला समजावेत आणि ते योग्य पद्धतीने मांडता यावेत. म्हणून या ठिकाणी मी हा छोटासा शिक्षणाचा घाट सुद्धा केलेला आहे. आज या सगळ्या अनुभवाच्या जोरावरती मला असेल कदाचित काहीतरी उणीव, कारण सगळे जण सर्व गुण संपन्न असतात असं नाही, पण एकच मनामध्ये ध्यास आहे की माझं काम नेक आणि माझा नंबर 1. त्यामुळे मी हे काम करताना चांगल्या पद्धतीने माझ्या कामाचा निश्चय केलाय. मला खात्री आहे की सत्याच्या पाठी परमेश्वर असतो आणि त्यामुळे किती डमी उमेदवार उभे केले आणि काही केलं तरी परमेश्वराने माझा नंबर 1 वर ठेवलेला आहे. आणि त्यामुळे माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी. माझा नंबर 1 अश्विनी नितीन कदम. माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस.
मी आपल्या माध्यमातून पर्वतीकर मतदार बंधू भगिनींना, पर्वतीतल्या जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आपण आपलं अमूल्य मत देताना या ठिकाणी खूप विचार करा. तुमच्यामध्ये उठणारा, बसणारा, वावरणारा, तुमच्या सुखादुःखात सामावणारा, तुमच्या अडीअडचणीला उपयोगी पडणारा, जमिनीवर चालणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्या. तरच पर्वतीचं भवितव्य पुढचं सुखर आहे. याचं मी आपल्याला जागरूकता देऊ इच्छिते. निश्चितपणे पर्वतीची जनता आता सुज्ञ झालेली आहे, त्यामुळे ती विचार करेल आणि या ठिकाणी आपलं अमूल्य मत माझ्या पारड्यात टाकेल. धन्यवाद. जेव्हा अजित पवार पालकमंत्री होते तेव्हा महाविकास आघाडी सत्तेत कार्यभार तेव्हा तुम्ही नगरसेवक अध्याकाराचा तुम्ही अनुभव या भागात सातत्यानं काम करत आहात. तेव्हा या प्रश्नांना म्हणजे उचल का दिली गेली नाही? कुठल्या जे आता तुम्ही प्रश्न मांडले मी कामच करतेय. वाहतुकीचा जो प्रश्न आहे हो, आम्ही वाहतुकीवर पण काम करतो. आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली. आम्ही या ठिकाणी विरोधी पक्षात होतो आणि मला बागुलांचं नाही माहिती, कारण बागुलांबद्दल बोलायची इच्छा नाही, कारण ते बी टीम आहे. भारतीय जनता पक्षाने आता निवडणुकीच्या तोंडावर उभी केलेली ती बी टीम आहे, पैसे देऊन उभी केलेली. कारण ज्यांना काँग्रेस पक्षाबद्दल असतंय, काँग्रेस पक्षाबद्दल गाराणं गाणारं किंवा काँग्रेस पक्षाची निंदा या पुणेकरांना सांगणारं काय एकटे आबा बागुल नाहीयेत. इथे आमच्या या ठिकाणी बंडूभाऊ नलावडे आहेत, तिकडे आमचे सतीश पवार भाऊ आहेत, अनेक मंडळी तिथे आमचे काँग्रेस पक्ष मांडणारी, आमच्या अभयदादा छाजेड किती मोठे अनुभव आहेत या ठिकाणी. जे पण पर्वती विधानसभा लढलेले आहेत, काँग्रेसवर प्रेम करणारी खूप मंडळी आहेत. आम्ही सुद्धा काँग्रेसच्या विचारांची लोक आहोत की, आम्ही काही नाहीये का? पण ज्या पक्षामध्ये आपण इथे या ठिकाणी राहतोय त्या पक्षाबद्दल आपण कुठेतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीने बोलायचं हे योग्य नाहीये.